राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतचा निकाल हा अजित पवार गटासारखा निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि आपल्यासोबत आहेत आता कराड उत्तरचे आमदार व माजी मंत्री बाळासाहेब पाटील. साहेब, काय सांगाल की निवडणूक आयोगाने हा निकाल दिलेला आहे? मुळामध्ये पक्ष हा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी स्थापन केला आणि तो स्थापन केल्यानंतर काही मंडळी पक्षामधून बाहेर गेली आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष, शिंदे गट यांना पाठिंबा दिला आणि सत्तेमध्ये मंडळी गेली. निवडणूक आयोगापुढं त्याचं हिअरिंग चाललेलं होतं. मूळ पक्ष हा आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला आहे आणि पक्षाची संघटना ही सर्व आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आहे आणि त्यामुळं निकाल हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाजूने येणं अपेक्षित होतं. परंतु सध्याची देशामधली एकंदर परिस्थिती बघता त्या ठिकाणी निवडणूक आयोग निकाल हा कुणाच्या दबावाखाली दिला अशा प्रकारचं चित्र आता सध्या दिसत आहे. यानंतर नवीन पक्ष चिन्ह असेल, नवीन पक्षाला नाव असेल, काय असेल पुढील वाटचाल? या राज्यामध्ये अनेक मंडळी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आले. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब त्या ठिकाणी होते, वसंतदादा पाटील साहेब होते, विलासराव देशमुख साहेब होते, पवार साहेब गेले अनेक वर्ष या राज्याच्या देशाच्या राजकारणात, समाजकारणामध्ये. आणि माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेबांनी आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका लढल्या त्यावेळी जवळजवळ 5 चिन्ह त्यांनी या ठिकाणचा वापर केला आणि जनतेच्या मनामध्ये शरदचंद्र पवार साहेब हे आहेत. आपण बघतो एखाद्या निवडणुकीला, एखाद्या सोसायटीची निवडणूक असेल, कारखान्याची असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती, चिन्ह मिळत असताना उशिरा मिळतं आणि तिथून पुढे प्रचार होतात आणि उमेदवार निवडून येतात. आणि त्यामुळं पवारसाहेब हाच पक्ष, पवारसाहेब हाच विचार आणि पवारसाहेब हे चिन्ह यावर देशातल्या आणि राज्यातल्या जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे जे चिन्ह येईल त्या चिन्हाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाऊ. पण दरम्यानच्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय निश्चित आम्ही त्या ठिकाणी मागणार आहोत. निकाल हा कुणाच्या तरी दबावाखाली घेतला गेलेला आहे आणि शरद पवार हा हेच पक्ष चिन्ह आहे आणि यावरच आम्ही पुढची लढाई लढू, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.